महत्त्वाचा उद्देश म्हणजे असा की नामदार साहेबांनी 10 जून ते 15 जूनपर्यंत सर्व कार्यकर्त्यांनी गावोगावी जेवणाचे कार्यक्रम आयोजित करावे. तर ते जेवणाचे कार्यक्रम का आयोजित करावे? फूल, छाल, हार हे व्यर्थ पैसे जातात. हे न करता शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य द्या किंवा गावातील ग्रामस्थांना जेवणाचा प्रोग्राम ठेवा. आम्ही त्यांचा संदेश घेऊन आमच्या गावचे सरपंच जितेंद्र पाटील गाडवे आणि मी ठरवलं की आपल्या वस्तीवर आपल्या ग्रामस्थांना आपण माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्ताने आपण जेवणाचा कार्यक्रम ठेवू. तर मग तो आज आम्ही जेवणाचा कार्यक्रम ठेवला. तसंच आज शालेय विद्यार्थ्यांना वह्या आणि पुस्तकांचं वाटप करायचं होतं, परंतु अजून जिल्हा परिषद शाळा भरलेल्या नाही आणि आमच्या गावात आदिवासी SC ST चे विद्यार्थी जादा असल्याने आम्ही तो एक निर्णय घेतलेला आहे की या गरीब विद्यार्थ्यांना ज्या दिवशी शाळा सुरू होईल त्या दिवशी आम्ही आता मुख्याध्यापकाकडून यादी मागवलेली आहे आणि सर्व विद्यार्थ्यांना वह्यांचं वाटप करणार आहे. पण आज एक प्रायोगिक तत्त्वावर म्हणून आम्ही फक्त एक मुख्याध्यापकाकडे दिलेलं आहे. आणि दुसरा विषय असा का नामदार साहेबांचं आपल्या तालुक्यावर आणि आपल्या जनतेवर इतका बारीक लक्ष असतं का आता 2 दिवसापूर्वी 10 तारखेला माझा वाढदिवस होऊन गेला, परंतु नामदार साहेबांनी सुद्धा मी आत्तापर्यंत कधीच माझा वाढदिवस साजरा केलेला नाही आणि कोणाला माझा वाढदिवसही कळून दिला नाही. पण मागच्या वर्षी काही आमच्या मित्रांनी वाढदिवस ग्रुपवर टाकला आणि तो यावेळेस सर्व ग्रुपला आणि सर्व ग्रामस्थांना कळाला आणि ज्यावेळेस सर्व ग्रुपवर फिरला त्यावेळेस परवा दिवशी 10 तारखेला संध्याकाळी 6:30 वाजता नामदार साहेबांनी मला फोन केला आणि मला माझ्या वाढदिवसाच्या त्यांनी शुभेच्छा दिल्या. म्हणजे त्यांचं सुद्धा प्रत्येक कार्यकर्त्यावर किती लक्ष असतं याच्यातून एक हे सिद्ध झालं. तर त्यांची उतराई होण्यासाठी तर त्यांची उतराई का व्हायची? ज्यावेळेस आता गेल्या 5 वर्षामध्ये 1 रुपये ग्रावर आमची जितू पाटलाची आणि आमच्या गटाची ज्यावेळेस सत्ता आली त्यावेळेस जे रखडलेले कामं होते. आता जितू पाटीलांनी सांगितलं की 60 वर्षापासून आमच्या ते इस्पेकची मागणी होती, तर तो इस्पेक ज्यावेळेस त्यांना एक खातं मिळालं त्यांनी 3 महिन्यामध्ये आमचा निर्णय घेऊन आमच्या गावाला जलमय केलं. आमच्या गावाला जलजीवनची 4.5 फूट 4 कोटी 86 लाखाची जलजीवनची एक योजना केली. पूर्ण गावामध्ये आमच्या कॉन्क्रिटीकरण आणि पेव्हिंग ब्लॉकचे रस्ते झालेले. सर्व वाड्या वस्त्यांवर पाण्याच्या टाक्या, प्रत्येकाच्या दारापुढं पाण्याचे नळ, सर्व वाड्या वस्त्यांवर स्ट्रीट लाईट. याच्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे खासदार सुजयदादा विखे पाटील आणि नामदार सुजयदादा विखे पाटील यांनी आमच्या गावामध्ये दलित वस्त्या 21 दलित वस्त्या घोषित केलेल्या आहे. आज आपल्याला ओपनला निधी येत नाही, पण दलित वस्त्या त्यांनी आम्हाला एवढ्या या 3 ते 4 वर्षामध्ये पहिल्या 5च वस्त्या होत्या, आमच्या आता 16 वाढवून 21 दलित वस्त्या झालेल्या. त्याच्यामुळं आम्हाला गावातला विकास करण्याला कुठली अडचण नाही येऊ राहिली. याची उतराई होण्यासाठी म्हणून आज मी हा कार्यक्रम ठेवलेला आहे. आणि आपल्या कारखान्याचे चेअरमन मुकुंदाना सदाफ, आपल्या मार्केट कमिटीचे सभापती ज्ञानेश्वर आबा सदाफ गोलकर, उपसभापती कडू पाटील, जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर धनंजय धनवटे, आमचे माजी सर्व सरपंच, सोसायटीचे चेअरमन, सर्व सदस्य आणि आमचे सर्व आता एकरुखेतील गाव प्रमुख ग्रामस्थ, आमच्या एकरुखेचे सरपंच जितेंद्र पाटील गाडवे, आमचे मार्केट कमिटीचे सर्व संचालक आणि तालुक्यातून आणि गावातून आलेले सर्व आमचे सदस्य, आमचे माजी सरपंच भोसले पाटील, आमचे शिर्डी संस्थांचे सर्व अधिकारी कर्मचारी, आमच्या कामगार पतपेढीचे चेअरमन विठ्ठलराव पवार, ते बी आमच्या छोट्याशा कार्यक्रमाला उपस्थित राहिले. तर ह्या कार्यक्रमाला सर्व ग्रामस्थ आणि सर्व कार्यकर्ते उपस्थित राहिल्याबद्दल मी आमच्या गाडवे परिवाराच्या वतीने सर्वांचे आभार मानतो. आणि नामदार साहेबांच्या या कार्यक्रमाला सर्व उपस्थित राहिले आणि दादांच्या सर्व सूचनेनुसार आमच्या गावामध्ये आम्ही जी विकास कामं करतो
त्याचं मी थोडक्यात आपल्याला सर्व विश्लेषण केलं आणि उपस्थित राहिल्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आणि सर्वांना बाजार समिती संचालक, बाजार समिती सभापती सन्माननीय ज्ञानेश्वर गोंदकर, तसेच माजी जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर धनवटे, तसेच उपस्थित सर्व बाजार समिती संचालक, तसेच गणेश सहकारी साखर माजी चेअरमन मुकुंद नाना सदाफळ व सर्व ग्रामस्थ, ग्रामपंचायत सदस्य, सर्व संचालक बाजार समिती, सर्वांचं मी प्रथमतः स्वागत करतो. आज खऱ्या अर्थाने नामदार साहेबांनी जे संकल्पना मांडली की यावेळेस फुल हार न देता वाढदिवसाचं काहीतरी शालेय गरीब विद्यार्थ्यांसाठी शालेय शिक्षण, शालेय वस्तू वाटप करावी सर्वांनी, आणि त्याच अनुषंगाने आपले बाजार समिती संचालक, ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय जालिंदर पाटील गाडवे यांनी ती संकल्पना हाती घेतली आणि आज सर्वांना आज स्नेहभोजनाचं आमंत्रण आणि शालेय बक्षीस वाटप, शालेय वस्तू वाटप या निमित्ताने आज हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. खऱ्या अर्थाने सांगायचं झालं तर नामदार साहेबांनी आज आपल्या एकुलत्या गावासाठी खूप काही निधी, खूप काही चांगलं काम 5 वर्षामध्ये आपल्याला दिलेलं आहे. जलजीवनची योजना असेल, रस्त्याचं कामं असतील, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 50-60 वर्षापासून रखडलेला प्रश्न होता आपला एस्केपचा, तो एस्केपचा प्रश्न त्यांनी विशेषतः मार्गी लावला आणि आज आपल्या गावाला एक सुजलाम सुफलाम केलेला आहे. तरी मी सर्वांच्या वतीने नामदार साहेबांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. आपण दरवेळेस हार तुरे, फ्लेक्स याच्यावरती पैसा व्यर्थ जातो आणि अनेक गरीब विद्यार्थ्यांना आता शाळा चालू व्हायच्या असत्या. योगायोगानं साहेबांचा वाढदिवस शाळा चालू होण्याच्या या निमित्तानंच असतो. तर चांगला उपक्रम तुम्ही राबवा असं साहेबांनी सर्वांना सूचना केल्या आणि त्या निमित्तानं आज जल पाटील गाडवे किंवा त्यांच्या सर्व मित्रमंडळाने जो उपक्रम राबवलेला आहे तर त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो, शुभेच्छा देतो. नामदार साहेब हे असे व्यक्तिमत्व आहे की आपल्या तालुक्याला आपल्या त्याचे हे होत नाही की आपण एखादं काम नाही झालं तर आपण नाराज होतो, परंतु 100 वर्षामध्ये जो पाट कधी दुरुस्त झालेला नव्हता, ज्या चाऱ्या कधी दुरुस्त झालेल्या नव्हत्या, तर शेतकरी म्हणून आपल्याला जो सर्वात मोठा आशीर्वाद दिलेला आहे तो हे चाऱ्याचा आणि पाटाचा झालेला आहे. आता हा जो पाट आपला 400 क्युसेसने वाहत होता तो 800 क्युसेसने वाहणार आहे. आपल्या चाऱ्यांमधून प्रत्येक वेळेस आपले भांडणं व्हायचे की आम्हाला पाणी मिळत नाही, टेलला पाणी असतं, हेडला नसतं. आज एका वेळी सगळीकडे पाणी चालू होणार आहे. एक मोठी गोष्ट, शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये आनंद फुलवण्याचं काम नामदार साहेबांनी केलेलं आहे. नामदार साहेबांनी ज्यावेळेस शेतकऱ्यांवरती प्रश्न आलेला आहे त्यावेळेस उभे राहिले. अनेक शेती महामंडळाच्या जमिनी सोडल्या, त्या वर्ग 2च्या वर्ग 1 होत नव्हत्या, त्याचे सर्व निर्णय साहेबांनी घेतले. साहेब प्रत्येक मंत्रालयात जात असताना आपल्या परिसराला त्याचा फायदा झाला. शालेय शिक्षण मंत्री असताना साहेबांनी आपल्या सर्व जिल्हा परिषदेच्या शाळांना बेंचेस दिले. आज हे छोट्या छोट्या गोष्टी असतात परंतु मुलांच्या जीवनामध्ये एक वेगळा बदल घडवत असतात. ज्या आपण जर विचार केला तर आजूबाजूच्या लोकांकडे अनुदान किती येतं, आपल्याकडे अनुदान किती आलं याचा जर विचार केला तर आपल्याला कुठलाही त्रास आपल्या लोकांना झाला, कुठली गारपीट गेली, वरून वारे जरी गेले तरी आपल्याला अनुदान आलेले आहे. शेतकऱ्याचं कुठलंही नुकसान आलेलं आहे तर शेतकऱ्याला मिळालेलं आहे. प्रत्येक घटना असली तर आज आपण बघा कुणाच्याही दारावरती दुःखद घटना घडली तर साहेबांनी सांगितलं की आपण त्याच्यात सामील होताना जसं बाकीचे लोक डबा घेऊन येतात तसं साहेबसुद्धा डबा पाठवतात. कार्यकर्त्यांना जात आहे, त्यांना सांत्वन करायला लावत आहे. कुठलाही मंत्री राहाता तालुक्याची स्वतंत्र निर्मिती झाल्यापासून खऱ्या अर्थाने आपल्या राहाता तालुक्यामध्ये एक प्रगतीचं वारं खऱ्या अर्थाने सुरू झालेलं आहे. कॅनलचं काम, जो कॅनल 500 क्युसेसला 10-12 वेळा फुटला होता, ते नूतनीकरण होऊन तो 800-900 क्युसेस तो कॅनल झाला. आता पुढच्या महिन्यामध्ये साऱ्यांची कामं होतील. निळवंडे धरणाची निर्मिती होऊन आपल्या ह्या परिसरामध्ये, आपल्या जिरायत पट्ट्यामध्ये पाणी आणून देण्याचं मोठं पुण्याचं काम नामदार साहेबांनी केलं. आज जर बघितलं राहता गावामध्ये 7 मजली इमारत, आरोग्य सेवेचे दवाखाने, असे मोठे मोठे कामं साहेबांच्या हातून होतात.
आज 500 एकराची MIDC त्या ठिकाणी दारुगोळा बनवण्याचं काम लवकरच सुरू होतं. आता मंत्री साहेब येऊन गेले, त्यांच्या हस्ते उद्घाटन झालं. आता परत नामदार साहेबांनी एक घोषणा केली, राहुरी विद्यापीठची काही जमीन आहे डॉक्टर साहेब ती MIDCमध्ये वर्ग करण्यात येईल. म्हणजे जवळजवळ आपल्या परिसरावर 15 ते 20 हजार मुलांना, तरुणांना रोजगार मिळेल, गोरगरिबाच्या मुलांना नोकऱ्या मिळतील आणि एक विकासाचं पर्व या ठिकाणी खऱ्या अर्थाने आपल्या तालुक्यामध्ये सुरू होता. आपण जर बघितलं आपल्या शेजारचे तालुके नाव न घेता त्या ठिकाणी रस्ते तरी आहेत का? आपले पार पेरूच्या पांद्या, पार वस्त्या, सगळ्या ठिकाणी रस्ते हे सगळं नामदार साहेबांनी केले. परंतु साहेबांचं म्हणणं असं आहे का आता माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने फ्लेक्स वगैरे असे मोठे कार्यक्रम करू नका, ज्यामुळं मुलांना शिक्षण घेता येईल, वह्या पुस्तकं असतील, पेन असतील, असं जर तुम्ही वाटप केलं, वृक्षरोपणसारखे, रक्तदानासारखे जर कार्यक्रम केले तर निश्चितच का आदर्श महाराष्ट्रात जनतेला तो गेल्याशिवाय राहणार नाही. आणि जालूभाऊनी हा जो निर्णय घेतला हा एकदम चांगला निर्णय आहे. त्यामुळं गोरगरीब मुलांना हातभार त्यांच्या शालेय जीवनामध्ये लागणार आहे. एवढंच मी या निमित्ताने माननीय आपल्या जिल्ह्याचे धडाडीचे कर्तबगार जलसंपदा मंत्री तसेच आपले जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संकल्पनेतून साहेबांचा असा आग्रह होता, यावेळेस वाढदिवसानिमित्त हार तुरे फ्लेक्स न लावता गरजू विद्यार्थ्यांना कशी त्यातून मदत होईल, शालेय साहित्याचं वाटप सर्वांनी करावं आणि त्यांच्या संकल्पनेने या ठिकाणी आमचे सहकारी संचालक जालू पाटील गाडवे यांनी अंमलात आणले आणि या ठिकाणी गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी ठेवला. त्याबद्दल मी प्रथमतः त्यांना धन्यवाद देतो आणि नामदार साहेबांना या निमित्ताने वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा देतो आणि थांबतो.